कर कंटिन्यू बेटा. फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण एक सिंपलचा थेरॉटिकल टॉपिक घेतला होता, तो म्हणजे रेनॉल्ड नंबर आणि कोणता होता, स्ट्रोक्स लॉ. रेनॉल्ड नंबर आणि स्ट्रोक्स लॉ हा एकदम सिंपल थेरॉटिकल टॉपिक होता. तो मी टीच केल्यानंतर ग्रुपवर लिहिण्यासाठी सुद्धा पाठवलं होतं, बरोबर ना. तर स्ट्रोक्स लॉ काय असतो एकदा लक्ष द्या, यावर डिपेंड मग आज आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. F stand for viscous force. F stand for viscous force. स्ट्रोक्स लॉ असतो विद्यार्थी मित्रांनो आपला, द विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, बोला माझ्यासोबत, रेडियस ऑफ स्फियर, कोएफिशिएंट ऑफ काय होतं, विस्कोसिटी, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी अँड वेलोसिटी ऑफ फ्लुइड. अँड कोणाकोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, रेडियस ऑफ स्फियर, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी अँड वेलोसिटी ऑफ फ्लुइड. ओके. जर मी डायरेक्टली प्रोपोर्शनलची साइन जर कॅन्सल केली तर आपण कॉन्स्टंट के घेत असतो, आर एन व्ही. बट न्यूमेरिकली या के ची व्हॅल्यू काय असते, 6 पाय. के ची व्हॅल्यू, सो देअरफॉर एफ इक्वल टू काय झाला, 6 पाय आर एन व्ही. हा झाला विद्यार्थी मित्रांनो आपला स्ट्रोक्स लॉचा फॉर्म्युला. आणि याच फॉर्म्युल्यावर डिपेंड आपले दोन आता काय आहे, प्रॉब्लेम्स. त्यानंतर दोन आहे थेरी, जे उद्या आणि परवा होणार, चॅप्टर एंड. मला असं वाटते मग आपले 9 चॅप्टर झाले, बरोबर ना. किती चॅप्टर बाकी राहिले रे, फक्त 7 चॅप्टर. या 7 चॅप्टर पैकी विद्यार्थी मित्रांनो 3 चॅप्टर असे आहे जे फिनिश करायसाठी मला जास्तीत जास्त फक्त 1 महिना लागतो. 3 चॅप्टर खतम करण्यासाठी किती वेळ लागतो, फक्त मला 1 महिना. इतके छोटे छोटे चॅप्टर्स आहेत. म्हणून सांगत आहोत फक्त 7 चॅप्टर बाकी राहिले, 9 झाले. आता संडे टू संडे आपण 3-3, 4-4 चॅप्टरवर पेपर घेणार आहे, कारण एक चॅप्टर झाला. तुम्ही 7 सुद्धा चॅप्टरवर एखादा मला पेपर दिला, त्याच्यात पण तुमचा रिझल्ट खूप चांगला आहे. आता 3-3 चॅप्टरवर आपण पेपर घेऊ. इज दॅट क्लिअर? हे लिहिलंय ना आपल्या सगळ्यांपाशी, स्ट्रोक्स लॉ हे आपण लिहिलं आहे. फॉर्म्युला लक्षात ठेव जा, काय आहे फॉर्म्युला, 6 पाय आर एन व्ही. क्लिअर? राईट डाऊन प्रॉब्लेम. A ball with radius, a ball with radius 0.3 mm is falling with velocity, is falling with velocity 2 meter per second. meter per second at a time t, at a time t, and coefficient of viscosity, coefficient of viscosity 0.833, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, NS per meter square. Full stop. Calculate the viscous force. Calculate the काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, विस्कस फोर्स. चला बोर्डकडे लक्ष द्याल केअरफुली. आधी गिव्हन डाटा,
रेडियस किती गिवन आहे बेटा 0.3 mm. सो 0.3 mm म्हणजे 10⁻³ होत असते. सो 10⁻³ मीटर. कारण मिलीमीटरचं मीटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असलं तर 10⁻³ काय राहणार -3. हा पॉइंट जर आणखी जर मी कॅन्सल केला तर या पॉइंटला मला राईट साइड शिफ्ट करावं लागणार. राईट साइड जर शिफ्ट केला तर -1 होत असते म्हणजे -4 काय झाला मीटर. नंतर काय गिवन आहे विद्यार्थी मित्रांनो किती अच्छा वेलोसिटी किती आहे 2 मीटर पर सेकंड आणि कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी 0.833 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. क्लिअर. आपल्याला फाइंड काय करायचं आहे रे विस्कस फोर्स म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे एफ. काय फाइंड आउट करायचं आहे सोल्युशन एफ इक्वल टू फॉर्म्युला 6 पाय RNV अकॉर्डिंग टू स्ट्रोक लॉ. एफ इक्वल टू काय असतो 6 पाय RNV. सो 6 पायची व्हॅल्यू 3.14. आर ची व्हॅल्यू बेटा 3 × 10⁻⁻⁴. एन ची व्हॅल्यू 0.833 आणि व्ही ची व्हॅल्यू किती आहे 2. तर आधी आपण मल्टिप्लाय करून घेऊ. बघा आधी याला 6 न मल्टिप्लाय करून घेऊ. ओके किंवा 6 3 जा 18 आणि 18 2 जा 36. सो 36 इंटू किती होणार 3.14 इंटू 0.833 इंटू 10⁻⁻⁴. डायरेक्टली मल्टिप्लाय करता का लॉग अँटीलॉगनी सॉल्व्ह करून देऊ. लॉग अँटीलॉगनी करून देऊ. नोट डाऊन दिस फास्ट. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो इकडे. आता आपण लॉग आणि अँटीलॉग फाइंड आउट करणं टीच केलंच आहे. तर या प्रॉब्लेमला आता आपण लॉग आणि अँटीलॉगनी काय करू सॉल्व्ह. प्लीज मला पटापट आन्सर द्याल. एफ इक्वल टू अँटीलॉग काय येणार आधी लॉग 36 इंटू आहे तर प्लस लॉग 3.14 पुन्हा इंटू आहे तर प्लस लॉग किती रे 0.833 आणि लास्ट मध्ये इंटू 10⁻⁻⁴. सो एफ इक्वल टू अँटीलॉग. हा टोटल डिजिट किती आहे बेटा तर 2 - 1 1 नंतर पॉइंट 36 मध्ये 0 सांगा 5563. ओके प्लस पॉइंटच्या आधी डिजिट किती आहे 1 1 - 1 0. 31 मध्ये 4 4 9 प्लस पॉइंटच्या आधी डिजिट आहे का किती आहे फक्त 0. तरी 0 - 1 -1 काय लिहितो मग आपण 1 बार पॉइंट 83 मध्ये 3 93 9206 इंटू 10⁻⁻⁴. ऍडिशन करून घेऊ. बघा 1.5563 प्लस 0.4969 प्लस किती -1.9206. या तिघांची काय करायची आहे आपल्याला ऍडिशन. सांगा काय येणार ऍडिशन केली तर बघा रे 6 + 3 9 9 + 9 18 कॅरी 6 + 6 12 12 + 1 13 कॅरी किती ना 9 + 5 14 16 17 कॅरी 9 + 1 10
14 19 कॅरी -1 + 1 0 3 कसे येणार रे -1 + 1 0 आणि 0 + 1 1 तर आन्सर किती आलं 1.9738 1.9738 इंटू किती राहिला 10⁻⁻⁴ F इक्वल टू आता अँटीलॉग फाइंड आउट करायचं आहे अँटीलॉग फाइंड आउट करण्याची टेक्निक काय असते पॉइंटच्या आधीचा डिजिट 10 चा पॉवर लिहितो तर हा होणार आधी 10⁻⁻1 ऑलरेडी आहे 10⁻⁻⁴ 97 मध्ये 3 आणि 8 बघा किती 9414 आफ्टर 1 डिजिट सो 9.414 1 - 4 किती होईल -3 न्यूटन राइट डाउन calculate the viscous force acting on raindrop of diameter 1 mm falling with uniform velocity 2 meter per second and coefficient of viscosity 1.8 into 10⁻⁻⁵ 1.8 into 10⁻⁻⁵ न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर आणि बोर्ड कडे लक्ष द्याल आधी आपल्याला डायमीटर दिला ना बेटा डायमीटर किती देऊन आहे 1 mm हा दिलाय आपल्याला डायमीटर जर 1 mm असणार तर रेडियस किती असणार 0.5 mm आता 0.5 mm ला मीटर मध्ये कन्वर्ट करू सो 0.5 mm असल्यामुळे किती होणार रे -3 मिलीमीटरचं मीटर किती होते -3 बट मला हा पॉइंटच कॅन्सल करायचा आहे तर पॉइंट राईट साइडला जाणार तर 5 into 10⁻⁻⁴ वेलोसिटी किती दिली आहे 2 मीटर पर सेकंद आणि विस्कॉसिटी 1.8 into 10⁻⁻⁵ न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर बरोबर ना टू फाइंड काय फाइंड करायला लावलं आपल्याला विस्कस फोर्स म्हणजे F सोल्युशन F इक्वल टू सांगा 6π R/N/V काय फॉर्म्युला 6π R/N/V सो 6 into 3.14 R ची व्हॅल्यू बेटा 5 into 10⁻⁻⁴ N किती आहे 1.8 into 10⁻⁻⁵ आणि V किती आहे 2 आता याला आपण सॉल्व करू 6 5 जा 30 32 जा 60 so 60 into 3.14 into
1.8 -4 -5 किती होईल रे? -9. 6 5 जा 30, 32 इन जा 60. डायरेक्ट करता का लॉग एंटी लॉग नी करून देऊ? लॉग एंटी लॉग. राइट डाउन दिस फास्ट. कंटिन्यू. लवकर लवकर आन्सर सांगाल रे. F इक्वल टू अँटी लॉग, आधी येणार लॉग 60 प्लस लॉग 3.14 प्लस log 1.8 into 10 raised to power -9. अँटी लॉग किती डिजिट आहे? 2. 2 - 1 1. 60 मध्ये 0. पटापट. 7 7 8 7 7 8 2. पॉइंटच्या आधी 1 डिजिट. 0.31 मध्ये 4. 4 9 6 9 प्लस पॉइंटच्या आधी 1 डिजिट. 1 - 1 0. 18 मध्ये 0. 8 2 2 5 5 3 इंटू 10 raised to power -9. आता याची ऍडिशन करून घेऊ. ऍडिशन केली कोणी? किती आली तिची? 2.5 3 5304 इंटू 10 raised to power -9. आता याचा काय करायचं आहे आपल्याला? अँटी लॉग. अँटी लॉग फाइंड आउट करत असताना आपण पॉइंटच्या आधीचा डिजिट 10 चा पॉवर लिहितो. पॉइंटच्या आधी किती आहे? 2. तर 10 raised to power किती येणार? 2. ऑलरेडी किती आहे? -9. 53 मध्ये 04. 3391 after 1 digit point. So your final answer is F equal to 3.391. 2 - 9 किती होणार? -7 न्यूटन. एंड.